श्री संत बाळूमामा म्हणत आहे, जर हा संदेश चुकलास तर तुला आता गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल. परंतु जर तुला स्वर्गात जायचे असेल तर तू तुझ्या मौल्यवान मिनिटांपैकी 9 मिनिट मला दे आणि हा संदेश ऐक. माझा आजचा संदेश लक्षपूर्वक ऐक, कारण मी बाळूमामा आहे जो तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला आज मी काळजीने भरलेला संदेश पाठवत आहे. मी इथे तुझी वाट पाहत आहे की तू मला किती वेळ देशील. मी आता हे पाहत आहे. बाळूमामा म्हणतात, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला शक्तीबरोबर युक्ती देखील वापरावी लागणार. तुम्ही जर सहमत असाल तर आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करशील आणि जर तुला बाळूमामांवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये संत बाळूमामा असे लिहो. बाळूमामा म्हणत आहेत, मी इथे तुझी वाट पाहत आहे की तू आज माझा संदेश किती वेळ मला देशील, किती वेळ माझा संदेश पाहशील असं बाळूमामा म्हणत आहेत. म्हणून आजचा हा संदेश किमान 9 मिनिट तर जरूर ऐक. आता तुझ्या घरामध्ये आता मी चांगल्या प्रकारे प्रेम आणि एकुलतेचा वर्षाव करणार आहे. यासाठी तू आता तयार हो. या महिन्याच्या अखेरीस तुझे सर्व नशीब बदलणार आहे. मी तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे सर्व हानी आणि दुष्ट आत्म्यांपासून आता रक्षण करणार आहे. तुला जर माझ्यावर विश्वास असेल तर आताच हा व्हिडिओ लाईक कर आणि हा संदेश तुझ्या प्रियजनांना जरूर पाठव. बाळूमामा म्हणतात, स्वप्न ती नसतात जे घारघूर झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जे दिवस ना रात्र झोपू देत नसतात. ते खरी स्वप्न असतात. मी तुझे जीवन आहे. मी तुझ्या जीवनाचा आता एक भाग आहे. मी तुझ्या जीवनातील प्रत्येक भागात आता चमत्कार आणत आहे आणि तू देखील याची आतुरतेने वाट पाहत आहेस. पुष्टी करण्यासाठी आता संत बाळूमामा असं कमेंटमध्ये टाईप कर. येणारा 2024 हा वर्ष तुझ्यासाठी नशिबान आहे. हे बघ, मी तुझा देव आहे आणि मी तुला सर्व काही ठीक चांगले दिले आहे. मी तुला आता संपत्ती, चांगले आरोग्य आणि यश देऊ इच्छितो. पुढील येणाऱ्या 12 तासांमध्ये तू आनंद, प्रेम, संपत्ती आणि राज्य आरोग्याने परिपूर्ण होशील. मी तुला एक अदृष्ट दृष्टी देईन ज्यामुळे तुझ्या सर्व चिंता दूर होतील. तुझे आरोग्य आता सुधारणार आहे आणि तुझे मध्यम वय वाढेल. मात्र हे ऐकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे. जेव्हा तू माझ्यावर विश्वास करशील, तू जेव्हा मला वेळ देशील तेव्हाच ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत, नाहीतर काही देखील शक्य नाही. तू फक्त अडचणीच्या वेळी मला आठवत असतील तर तू खरा भक्त माझा नाहीस. दुःखातच नाही तर सुखामध्ये देखील माझं नाव घेत जा. मी तुझे जीवन बदलले आहे. तुझ्या जीवनामध्ये पूर्णपणे आनंद आणला आहे. कुणाच्या जीवनामध्ये आनंद आणला नसेल तर आता चांगल्याच प्रकारे आनंद येणार आहे. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याकरिता हा संदेश पाठवला आहे. म्हणून आज हा संदेश पूर्ण ऐक. मी तेच करतो जे तुझे स्वप्न असतात. मी तेच करतो जे माझ्या म्हणण्याप्रमाणे होते. तुझ्या जीवनात प्रत्येक सेकंदाला जे काही होत असते ते माझ्या म्हणण्याप्रमाणे होते. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या म्हणजे वाईट. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे घडत असतात. एक गोष्ट लक्षात ठेव, मी चमत्कारांचा देव आहे आणि तुझ्या जीवनात आता मी एक चमत्कार करण्यासाठी इथे आलेलो आहे. तू एक गोष्ट नेहमी लक्षात घेत जा. तुझ्या जीवनामध्ये चमत्कार होण्यासाठी तुला फक्त बसून राहावे नाही लागणार. तुला चमत्कार करण्यासाठी काहीतरी करून दाखवावे लागणार. तुझ्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत. तुझे संकट मी पाहत आहे आणि तू सामना कसा करत आहेस त्या संकटांची मला माहीत आहे. अनेक वेळी तू त्या संकटांना भेलूस, अनेक वेळी त्यांचा सामना केलोस. मला संपूर्ण तुझे जीवन ठाऊक झाले आहे. मी तुझे जीवन पूर्ण सुखी केले आहे. पुढील जीवनात तुझ्या सर्व काही भेटणार आहे.
आश्चर्यकारक गोष्टींसाठी आता तू सज्ज हो, कारण आता तुझ्या जीवनात प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य तुला आता जल्दीच भेटणार आहे. जर तू सहमत असशील तर आत्ताच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर आणि हा बाळूमामांचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभरात सर्वांना पाठव, जेणेकरून बाळूमामांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील. तुला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तू पैशाने श्रीमंत होऊ नको, तर तुझ्या मनाने श्रीमंत हो. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला तू मदत एकदा करून बघ. तुझ्या मनाला इतके चांगले वाटेल की तुला आयुष्यात असा एकही दिवस गेला नसेल तू जितकं आयुष्यात त्या दिवशी आनंदी नसशील जितकं तू दान केल्यावर आयुष्यात आनंदी होशील. तुझे जीवन बदलण्यासाठी तुला स्वतःला बदलावे लागणार, हे तर निसर्गाचा नियम आहे. तुला वाटते आज पाऊस पडेल, तुला वाटते आतापासून हिवाळा सुरू होईल, मात्र ही तेव्हाच होते जेव्हा त्याची नियमित वेळ येते. तुला वाटेल आतापासून माझे जीवन बदलावे लागणार, माझ्या जीवनात प्रत्येक सुख, समृद्धी आणि पैसा माझ्या जीवनात भरभराटून याच वेळी यावे असं तुला वाटत असेल, मात्र हे शक्य नसते, कारण याची वेळ जेव्हा येते हे तेव्हाच घडत असते. तुझ्या बुद्धीला आता एकच सांग, तुझ्या मनाला स्वतःला सांग, मी आजपासून तेच करेन जे मला माझ्या मनाला चांगले वाटते. तुझ्या मनाला ज्या कामात चांगले वाटते तू ते कर, आणि ज्या कामात तुला वाईट, तुझे मन दुखल्यासारखे होते त्या कामाला एकदा तू आनंदाप्रमाणे म्हणजे तुझ्या आनंदासारखे कर. आनंदी होऊन ते काम कर, नक्कीच तुला त्यामध्ये यश देखील भेटेल आणि तू त्यामध्ये भरपूर आनंदी होशील. तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, तुझ्या जीवनात आता खूप आनंद येणार आहे. विपुलतेने आश्चर्यचकित आता तुला होण्याची तयारी करावी लागणार आहे. तुझा संघर्ष मी पाहिला आहे, तू यामध्ये यशस्वी झाला आहेस. तू अमर्यादित संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीचा दरवाजा उघडलेला आहेस. आता तो दरवाजा उघडल्यानंतर आता तुला त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुला आता तयार व्हायचे आहे. जल्दी हा व्हिडिओ संपूर्ण तुझ्या जीवनात सर्व काही ठीक होईल. तू जीवनामध्ये सहजपणे मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतो, एकच गोष्टीमुळे, नशिबामुळे नाही तर कष्टामुळे. तू सहज पैसा कमवू शकतो जेव्हा तुला कष्ट आणि तुला बुद्धी असते. देव म्हणतो, मी बुद्धी प्रत्येकाला तेवढीच दिलेली असते, फक्त त्याचा उपयोग कोणी जिथे जिथे करतो तोच यशस्वी होत असतो. सर्वप्रथम सर्वांची बुद्धी तेव्हाच वाढते जेव्हा तो परिस्थितींना सामोरे जात असतो, तेव्हाच प्रत्येकाची बुद्धी वाढत असते. देव म्हणतो, ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती तोच असतो जो कसलीही परिस्थिती असली तरी संघर्ष करायचा प्रयत्न सोडत नाही, जिद्द सोडत नाही. तो व्यक्ती. तुला एक गोष्ट सांगू इच्छितात बाळूमामा, चूक तुझी ही नाही की तू गरिबीत जन्म घेतला आहेस. तुझी चूक ही होत आहे, तू गरीब होऊन मरशील तेव्हा तुझी सर्वात मोठी चूक असते. तू म्हणशील, बाळूमामा माझी परिस्थिती गरीब आहे, मात्र माझी जिद्द मोठी नाही, माझ्यापाशी थोडे देखील पैसे नाही, तर माझे डोसके कसे चालणार. तू नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, बाळूमामा म्हणतात, गुरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी उडायचे कधीही सोडत नाही. छोट्या पंख्याने का होणार, चिमणी उडायचे सोडत नाही आणि उडते देखील. झेप बारकी घेणार, मात्र तिच्यापुरती चांगली घेणार, म्हणून लक्षात घे. छोटी झेप घे सर्वप्रथम तू, पुढे पुढे गेल्यानंतर तुझी झेप नक्कीच मोठी होत जाणार. म्हणून आत्ताच तू झेप घ्यायला सुरुवात कर. तुला जर तुझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार. आयुष्यातील प्रत्येक संकट जाणार आहे, प्रत्येक दुःख जाणार आहे. ज्याच्याकडे आज आहे त्याच्याकडे उद्या नसणार आहे, आणि ज्याच्याकडे उद्या नाही त्याच्याकडे उद्या भरपूर असणार आहे. तुझ्याकडे तुझा वेळ केव्हा येणार आहे तुला स्वतःला कळायला पाहिजे. कसे, तुला आज मी या व्हिडिओमध्ये सांगून इच्छितो. जर तुला तुझी वेळ केव्हा येणार आहे हे समजून घ्यायचे असेल तर तुला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुला आतापासूनच तुला स्वतःला ओळखायला सुरुवात करायची आहे. तू जर स्वतःला ओळखलोस तर तू नक्की यशस्वी होशील, आणि कळेल तू केव्हा यशस्वी होशील. काही महिन्यात, काही वर्षात, काही दिवसात.
यशस्वी होशील, तुला समजून जाईल तुझे गुण कसे आहेत. जीवनामध्ये तुझा जर किस्सा भरलेला असेल तर तुला भरलेला किस्सा ही दुनिया दाखवत असतो आणि रिकामा किस्सा जो असतो ती दुनियेतील माणसं दाखवतात. तुला पैसे, संपूर्ण दुनिया कशी आहे, रंगीबेरंगी वस्तू, रंगीबेरंगी माणसे देखील दाखवेल. मात्र रिकामा किस्सा रंग जो असतो ना, त्यामधील रंग वेगळा दाखवत असतो, माणसा वेगळा. म्हणजे माणूस कसा आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याची बुद्धी कशी आहे, हा रिकामा किस्साच दाखवू शकतो. म्हणून तुझा जर किस्सा रिकामा असेल तर तू समजून घे. तुला मी वेळ दिलो आहे कोणत्या व्यक्तीला ओळखायचे आणि कोणत्या नाही. म्हणजे तुझी वेळ आल्यानंतर तू सावधतेने राहशील. मी अनेक वेळा पाहिलो आहे, खूप जणांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात. ते म्हणजे लोक काय म्हणतील. अर्धे ध्येय ते इथे सोडून जातात. तुझ्या जीवनामध्ये विजेत्या जे असतात ना, ते वेगळ्या गोष्टी करत नसतात. ते एकच गोष्ट करतात, मात्र वेगळ्या प्रमाणे करत असतात. म्हणून त्यांचे आयुष्यभर लोक नाव घेत असतात. तुला जर विजेता बनायचे असेल तर आजच वेगळेपणाची एक काहीतरी गोष्ट कर. बाळूमामांवर तुझा विश्वास असेल तर तू व्हिडिओ पाहत चल. आपले चॅनल दिवसेंदिवस मोठे होत जात आहे, कारण बाळूमामांचे संदेश प्रत्येक जणांना ठाऊक असत नाहीत. ते संदेश सर्वजण आता ऐकत आहेत. बाळूमामांवर भरपूर विश्वास आहे प्रत्येकाला, म्हणून आपले संदेश संपूर्ण ऐकत जात आहेत. तुझ्या जीवनातील अडचणी, तुला जीवनामध्ये संकटांना सामना करण्यासाठी आपले चॅनल सदा तुझ्या सोबत असेल. बाळूमामा सदा तुझे या व्हिडिओद्वारे संदेश सांगत राहतील. म्हणून तू आपले चॅनल आता सबस्क्राईब करून ठेव, आपल्या चॅनलचं सदस्य हो. तू अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. तुला जर आता एक मोठी अडचण आली असेल आणि ती अडचण पाहून तू जर दूर पळण्याचा प्रयत्न करत असेल तर एक गोष्ट समजून घे, मी ते सर्व काही पाहत आहे. जेवढी तू अडचणीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेस, जेवढी मोठी अडचण असेल तेवढे मोठे यश तुझ्या समोर थांबले आहे. म्हणून आताच ती अडचण तुला सामोरे जावे लागेल. त्या अडचणीच्या थोडे दुःख सहन कर. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर तू थोडे दुःख सहन करायला काय हरकत नाही. मात्र तुला भरपूर दुःख आहे आणि तू दुसऱ्यांना सुख देण्यात व्यस्त आहे तर तुझा जगण्याचा काही उपयोग नाही, कारण तू तुझ्यासाठी वेळ देत नाहीस. स्वतःसाठी वेळ काढायला शिक. प्रत्येकाला वेळ जास्त देत असतील तर तुझे जीवन असेच जाणार, तुला काही देखील होणार नाही शक्य. तू जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये असतो, तुला जेव्हापर्यंत नाही हा शब्द ऐकू येत नाही तोपर्यंत तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे, अशक्य काही देखील नाही. तुझे जीवन सोपे नाही, मात्र अशक्य नाही. अशक्य ही गोष्ट कोणतीच नसते. जेव्हा तुला ती मनामधून वाटते माझ्याकडून ही शक्य नाही, तेव्हाच ती गोष्ट शक्य नसते असं मला वाटते. बाळूमामा म्हणतात, जीवनामध्ये कधीही कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कामात स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नये. तसे केल्यास तू स्वतःचा अपमान करत आहेस. तुझे जसे आयुष्य आहे, प्रत्येकाचे स्वप्न आहे तुझ्यासारखे आयुष्य होण्यासारखे, म्हणून स्वतःला कधी कमी रेखू नको. तुझं आयुष्य चांगले आहे, तुझे नशीब भाग्य चांगले आहे. कुणाचे तरी तुझ्यासारखे आयुष्य बनण्याचे स्वप्न आहे, तुझ्यासारखे आयुष्य असण्याचे. म्हणून स्वतःला कमी रेखू नको. जसं आहे त्याच्यात आनंदी राहा. काय माहीत तुझ्यासारखे आयुष्य कुणाचे स्वप्न आहे. तुला दोषांवरचे उपाय नेहमीच आपल्याकडेच असतात, तुझ्याकडेच असतात. फक्त शोधण्यासाठी तसदी घ्यावी लागते. तुझे जे काही दोष असतात त्याचे उत्तर तुझ्याकडेच आहे, त्याचे उपाय तुझ्याकडेच आहे. ते पाहण्यासाठी आता तुला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. बाळूमामा म्हणत आहेत, येणारे काही दिवस तुझ्यासाठी चांगले होणार आहेत. जो संघर्ष केला आहे या दुनियात त्याच्यासाठी आता येणारे दिवस भरपूर चांगले होणार आहेत. म्हणून आताच येणाऱ्या दिवसांचे मनापासून स्वागत करायला तयार हो. येणारे दिवस आता तुझ्यासाठी भरपूर आनंदाचे आणि सुखाचे होणार आहेत.
तुझा जर खरोखरच बाळूमामांवर विश्वास असेल आणि जर तू इतका व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटद्वारे सांग, बाळूमामा मी तुमच्यासाठी प्रत्यक्ष माझा संपूर्ण वेळ देत जात आहे. हे बघ, यश आणि चमत्कार घडण्यासाठी आयुष्यात तुला एकच करावे लागेल, ते म्हणजे तुला स्वतःला वेळ द्यावा लागेल. बाळूमामा म्हणतात, मला जो भक्त दुर्लक्ष करतो मी त्याची इच्छा अजिबात पूर्ण करत नाही. मी त्याला थोडे बहुत सुख देतो, मात्र आयुष्यात त्याचे दुःख मी दूर करत नाही. मला मानत असतील तर मला वेळ देत जा, नाही तर मला उगाच वेळ देत जाऊ नको तुझ्या चमत्कार होण्यासाठी. जेव्हा तू काहीच करत नाहीस तेव्हाच फक्त खरं आहे ते म्हणजे करायचे आहे तुला, ते म्हणजे प्रयत्न. आजपासून आणि आतापासूनच तू स्वतःची वाट स्वतःच बनव, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत. म्हणून तुला जर तुझी स्वतःची वाट सापडत नसेल तर तू आताच तुझी वाट बनव, कारण तुझी वाट येणारी अशी आहे जे तुला यशस्वी बनवणार आहे. लक्षात घे, तू जेव्हा वाट तुझी बनवतील तुझ्या त्या वाटेवर हजारो नाही तर पूर्ण जग देखील चालू शकतं. म्हणून तुझी वाट बनवायला सुरुवात कर. विजेते, तुला मागीच सांगितलं आहे, विजेते वेगळी गोष्ट करत नसतात, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्याप्रमाणे करत असतात. म्हणून काहीतरी गोष्ट वेगळी करून दाखव, काहीतरी वेगळा रस्ता हुडक, मगच तू या जीवनामध्ये नाव कमवशील. ते आहे तेच आहे, जे होते तेच होते, जे असेल ते होईल. म्हणून तुझ्या मनाला आता ताण देऊ नको. जे तुझ्या नशिबात तुझ्या जीवनात लिहून ठेवले आहे ते तर होण्यापासून चुकणार नाही. मात्र मी तुला एक उत्तम आणि मोठा पर्याय दिलेला आहे, तो म्हणजे संघर्ष करण्याचा. संघर्ष हा व्यक्तीला थोडे दिवस रडवतो, मात्र इतिहास घडवतो. व्यक्तीचे नाव चांगल्या प्रकारे घडवतो. संघर्ष करत राहा, जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीस. प्रत्येक वेळी माझी आठवण काढत असशील, माझे संदेश पूर्ण ऐकत असशील तर आभार. बाळूमामा म्हणतात, मला वेळ देणारा व्यक्ती, माझा प्रेमळ भक्त कधीही जीवनामध्ये कुणापुढे वाकत नसतो.